Hello, hello. This is my artifact episode number 2000 112. आजची तारीख आहे 3 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे, सॉरी, ॲक्च्युली इट वॉज मॉर्निंग. सो सकाळचे 8:30 झाले. काल रात्री मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता. सो युजली माझं कसं की हप्त्यातून एकदा मॅस्टरबेशन होते. येस, बट काल काय झालं आय डोंट नो. येस, काल माझं 2दा झालं. येस, इन अ डे. ओके, एकाच दिवशी 2दा झालं. आणि आय वॉज रिअली पश्चाताप. म्हणजे बहुत असं वाटत आहे की क्या कर दिया मैंने. बिलकुल बेकार असं वाटत आहे. ओके, थकल्यासारखं वाटत आहे. या फील्स रिअली टायर्ड. जेव्हा आपण टायर्ड राहतो ना, तेव्हा आपण कोणती गोष्ट क्रिएट नाही करू शकत. या, आणि माझं काम आहे क्रिएटिव्ह वर्क आहे. युजली कसं आहे की आता मी डॉक्युमेंट बनवून राहिलोय. त्या डॉक्युमेंट मध्ये मला सगळं लिहायचं आहे की माझ्या ट्रिप मध्ये कोण राहील, काय राहील, कोणाकोणाचं काय काम राहील, कोणकोणते इक्विपमेंट्स वापरेल, कशाप्रमाणे आम्ही प्रमोशन करू, कशाप्रमाणे व्हिडिओ व्हायरल होईल, त्यानंतर तुम्ही कसे कमवू जा, इन्व्हेस्टर कसे कमवू, त्यानंतर पार्टनरशिप रेशो किंवा ओनरशिप रेशो किती राहील, काय राहील, या साऱ्या गोष्टी डिस्क्राईब करायच्या आहे. होय, आणि युजली या साऱ्या गोष्टी मला माझ्या डोक्याने लिहायच्या. सो गेल्या 3 दिवसापासून मी हे लिहून राहिलोय. या, आणि बट कसं आहे की मी जे लिहून राहिलो आहे त्याची स्पीड खूप जास्त कमी आहे. या, म्हणजे काल मी ओनली जस्ट 3 पॅराग्राफ लिहिले. ओके, आणि ते सिटीजचे नाव लिहायचे होते, ते पण पूर्ण नाही लिहिले. ऑलमोस्ट 60 सिटीज लिहिले. त्याच्यानंतर 40 सिटीजची नावं लिहायचेच आहे. जर असंच चालत राहिलं तर आपण आपले डॉक्युमेंट केव्हा बनवू आणि केव्हा आपण पब्लिश करू, इट वॉज आय डोंट नो. या, पण असं झालं नाही पाहिजे. या, म्हणजे लवकरात लवकर मी जे डॉक्युमेंट कम्प्लीट करू, डॉक्युमेंट बनवल्यानंतर लवकरात लवकर मी माझ्या इन्व्हेस्टरला ते सगळे डॉक्युमेंट पाठवू, आणि मग त्याच्यानंतर कॉल येईल तर बापरे, इट वॉज टू मच. बहुत जास्त वेळ आहे यासाठी. पण यार, माय गट सेइंग इज दॅट की आपण एकदा या सगळ्या गोष्टी करून पाहू यार. म्हणजे असं नाही राहील की चला आपण इन्व्हेस्टर सोबत आपण काही कॉन्टॅक्ट केला नाही. आणि आपल्यापाशी खूप सारे इन्व्हेस्टर आहे. या, आय फाउंड ऑलमोस्ट बी लाईक 250 इन्व्हेस्टर्स. त्यांचे नाव ऑल ओव्हर द ग्लोब. या सगळ्यांचे नाव मला भेटले आहे, ज्यांचा ईमेल आय डी, लिंक्डइन प्रोफाईल भेटला आहे. सो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यांना या सगळ्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे बाय मेल थ्रू त्या गोष्टी पहिले सांगायचं येईल, आणि नंतर मग त्यांचा असा काही रिस्पॉन्स राहील की दे वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन माय प्रोजेक्ट. सो मग दे विल कॉन्टॅक्ट मी, समथिंग लाईक दॅट. बट समजा जर तो सगळे हे इन्व्हेस्टरला सगळं मेल केलं, डॉक्युमेंट पाठवलं वगैरे वगैरे, पण त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स नाही आला, तर मग व्हॉट डू यू डू? वेल, मग मग आहे की स्वतःच काही ना काहीतरी करावं लागेल. म्हणजे की स्वतः आपण वडिलांना आपण विचारू, लोनसाठी मग अप्लाय करू आणि आपलं काम सुरू करू विथ छोट्या बजेटमध्ये. ओके, सो बट कधी ना कधी तर सुरू करावंच लागेल. आणि आता आपण जास्त वेळ असा वाया घालू शकत नाही, बिकॉज धिस टाइम इज रिअली क्रुशल अँड इम्पॉर्टंट. सो येस,
आता मी इतका जास्त टायर्ड आहे ना की आय एम नॉट रिअली सिट हिअर अँड टेल एव्हरीथिंग. येस, I just want to just go and write the document. Okay. आणि yes, थोडस पाणी पी. युजली काल हे याच्यामुळे असं झालं बिकॉज ऑफ दॅट की माझ्या इंस्टाग्रामवर नाही का खूप म्हणजे युजली कसं आहे की मी फोटोग्राफरचे प्रोफाईल हे केलं आहे, फॉलो केले आहे. तर त्याच्यामध्ये नाही का ते लोक ब्युटिफुल मुलींचे फोटोज कॅप्चर करतात, तर मला ते दिसतात, मला ते आवडतात. तर त्यानंतर समटाईम असं फील्स होते का शी फील्स रिअली गुड, आणि त्यानंतर मग होऊन जाते यार. या इट वॉज नॉट, या आय कुडंट कंट्रोल ऑन दॅट थिंग, बट आय नीड टू डू दॅट. या समज जर तुला समज जर अशीच तुझी एनर्जी वेस्ट होत राहील तर इट इज नॉट गुड थिंग. ऑलराईट. आणि मे बी जेव्हा तुला ऍक्च्युअल गोष्टी करायच्या राहील तेव्हा तुझा परफॉर्मन्स वीक पडेल. सो ट्रस्ट मी, डोंट डू इट राईट नाव. येस, इट जस्ट लाईक हप्त्यातून एकदा वगैरे ठीक आहे, बट काल जे झालं इट वॉज टू मच. डोंट डू दॅट अगेन. ऑलराईट. या त्याची प्रिकॉशन साठी मी जे माझं VPN आहे ते उडवलं आहे. माझे जे बस VPNच उडवलं आहे, बुकमार्क वगैरे काही उडवलेली नाही आहे. But still feel really tired. Okay, so if someone tag me, Day Drifter. एक बंदा आहे, त्यांनी मला मेसेज केला अबाउट दिस थिंग की डू यू वॉन्ट टू वर्क विथ मी. सो आय सेड या ओके. आणि त्याच्यानंतर त्याचा काही मेसेज आला नाही. आणि त्यांनी आता एक व्हिडिओ मला टॅग केलाय, त्याच्यामध्ये हा असा एक बंदा आहे जो ट्रॅव्हल करतो. इट इज गुड. या तुला नागपूरच्या व्हिडिओसाठी किती हे आले लाईक्स वगैरे, म्हणजे माझे व्ह्यूज आले आहे 6723. ओके, दॅट इज रिअली गुड. आणि जे लाईक्स वगैरे आले आहे ते आले आहे 265. मोस्ट ऑफ द पीपल लोकांनी शेअर केलाय माझा. सो इट इज गुड. असं काय आहे नाही. येस, नथिंग एल्स टू सी, नथिंग एल्स टू स्पीक. थोडसा बोलून घ्या आज. का बोलू आज, म्हणजे तू जे करून राहिला आहे बरोबर तर आहे ना. म्हणजे की जस्ट लाईक हे बघ, तू हे क्वेश्चन का विचारून राहिलाय बिकॉज ऑफ दॅट की तू अजूनपर्यंत अनक्लिअर आहे. या म्हणजे आपल्या डेटामध्ये, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये खूप सारं क्लिअर आहे की आपण असं जाऊ, तसं करू, ट्रॅव्हल करू वगैरे वगैरे. ओके. आणि जेव्हा ऍक्च्युअल मध्ये जेव्हा गोष्टी येते तेव्हा रियालिटीपेक्षा म्हणजे ज्या एक्सपेक्टेशन केल्या होत्या त्याच्यापासून खूपच डिफरंट असते. ट्रस्ट मी. येस. आणि जेव्हा मी रियालिटी बद्दल थोडा विचार करतो तेव्हा असं स्वतःवर डाऊट करतो की का मी ही गोष्ट करू शकतो का, या कॅन आय डू दॅट. वेल ऍक्च्युअली दॅट डाऊट हे करणंच रॉंग आहे. या म्हणजे कसं आहे, कधी कोणती गोष्ट कधी सिम्पल किंवा कधीच अशी राहतच नाही जे इझी टू अंडरस्टँड वगैरे. नो नो नो, इट वॉज नॉट. एव्हरी टाइम गोष्ट नेहमी कॉम्प्लिकेटेडच राहते. या एव्हरी टाइम त्याला अंडरस्टँड करणं, समजून घेणं किंवा त्याच्यावर काम करणं हे नेहमी कठीणच राहते. यस, ते गोष्ट छोटी असो मोठी असो, वॉट एव्हर इट इज. येस, इट जस्ट लाईक मी ऍज अ मला नाही का स्टार्टिंगला डिझाईन बिलकुल जमतच नव्हतं. या
आणि आय वॉज रिअली बॅड ॲट दोट्स. इवन मी जॉब लागल्यावर सुद्धा पण डिझाईनमध्ये इतका बेकार होतो की सो मच. येस, बट आफ्टर इयर्स और 1-1.5 वर्षानंतर मला काफी एक्सपिरियन्स आला आणि मी चांगले डिझाईन काढू शकत होतो. या सो इट जस्ट लाईक दॅट की जेव्हा जे गोष्ट आपण वारंवार करत राहतो ना, त्या गोष्टीनंतर आपल्याला ती चांगली बनून जाते. आता जस्ट लाईक मी समजा जर असं म्हणतो की समजा जर आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग केली आणि त्याच्यानंतर मग आपण समजा चांगले व्हिडिओ बनवू शकले नाही, या dude, it was like that making those video is much more important. Yeah, why? Because of that की those things makes you experience to do much better. म्हणजे कसं आहे की अजून बिकम बेटर करण्यासाठी नाही का तुम्हाला एक्सपिरियन्स येतोय आणि दॅट इज अ की पॉइंट. या कारण आपला ट्रॅव्हल खूप लंबा राहणार आहे आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओज पण आपण असं नाही का पहिल्याच दिवशी आणि जस्ट लाईक असे नाही का आपले व्हिडिओ खूप जास्त बेकार आहे. टू ट्रस्ट मी, म्हणजे एवढे 6,500 लोकांनी लाईक केलंय, शेअर केलंय, त्यांच्या स्टोरीवर त्यांनी अपलोड केलं आहे. इट जस्ट नॉट बिकॉज ऑफ दॅट की त्यांना आवडलं नाही. नो नो नो, त्यांना आवडलं त्यामुळेच त्यांनी या सगळ्या गोष्टी शेअर केलाय ना, राईट? सो आय एम सेइंग इज दॅट की हे असं होते. या म्हणजे जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट नवीन सुरुवात करता ना, तेव्हा थोडस भीती वाटते अँड दॅट इज अ नॉर्मल. म्हणजे या सगळ्या गोष्टी होतेच. येस, आता अजूनपर्यंत भीती एवढी जास्त एक्सटेन्सिव्ह नाहीये. वाय? बिकॉज ऑफ दॅट की अजूनपर्यंत सगळं काही क्लिअर नाही. म्हणजे कोणता इन्व्हेस्टर राहील, किती पैसे इन्व्हेस्ट करेल वगैरे वगैरे, आणि कोण कोण माझ्यासोबत राहील वगैरे, अजूनपर्यंत या गोष्टी क्लिअर नाही. बट मी जे ट्रॅव्हल करणार आहे ह्या गोष्टी क्लिअर आहे. ओके, बट कसं आहे की हे सगळं डोक्यामध्ये आहे किंवा ड्रीम मध्ये आहे किंवा एक्सपेक्टेशन आहे, रियालिटी नाही आहे ना, राईट? सो दिस इज थिंग हॅपन्स. या डोंट थिंक सो मच, राईट? या जस्ट म्हणजे जे आहे ते रोज आपल्या कामामध्ये फोकस करत राहा. आपलं काम नेहमी नेहमी म्हणजे जे आपण आपलं काम आहे त्याच्यावर फोकस करत राहा आणि बस दॅट्स द ओनली थिंग. दॅट्स द पीपल वी नीड इट. ओके, म्हणजे 10 लोक तुला काही म्हणत असेल बट तुला कोणती गोष्ट बॉदर करत आहे. इट जस्ट लाईक मला ही गोष्ट बॉदर करत आहे की गेले मी 8-9 महिने झाले या मी घरातच आहे. 9 किंवा 10 महिने पकडून घे, ऑलमोस्ट 10 महिने झाले. ओके, मी घरातच पडून आहे. म्हणजे मार्च मध्ये आलो होतो, त्याच्यानंतर मी घरीच आहे. नथिंग आय कॅन डू. ओके, सो इट जस्ट लाईक दॅट की मला असं वाटत आहे की साला हे का होऊन राहिलं या, म्हणजे माझ्या लाईफ सोबत का होत आहे. विचार कर, समज जर तुला तुझ्या लाईफचा कुठेही इन्व्हेस्ट करायचं आहे, समज तुला कॉर्पोरेट जॉब मध्ये करायचं आहे, तर दॅट्स थिंग यू आर फाईन. या तुझ्यापाशी एक्सपिरियन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे, अप्लाय टू द जॉब्स, गो अँड डू इट. ओके, आणि तुला इझिली भेटून पण जाईल. बट काय वर्दी आहे तुझ्या लाईफसाठी? या म्हणजे का तू पुन्हा अजून 2-3 वर्ष लाईफ बर्बाद करून त्यानंतर मग तुला असं रिअलाइज होईल की साला यार, वेल ऍक्च्युली आपण 2 वर्ष लाईफचे बर्बाद केलं आहे ना, आणि अजूनपर्यंत का भेटलंय, राईट? म्हणजे आपण 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केलाय आणि सांग बरं त्यातून आपल्याला काय भेटलंय? नथिंग, कुछ भी नाही. या आज मी खाली आहे, निठ्ठलला आहे, एक पैसा नाही माझ्यापाशी. येस, वडिलांच्या भरोश्यावर जगून राहिलाय. बट कसं आहे की राईट डिसिजन मेक्स यू रिअली प्रॉपर वे टू डू दॅट. या म्हणजे जे आपल्याला एक्सपिरियन्स झालं दॅट इज अ रिअली डिफरंट थिंग. ओके, बट कसं आहे की मला आता पुन्हा 2-3 वर्ष वाया घालवायचे नाही कोणत्या प्रायव्हेट जॉबवर किंवा कॉर्पोरेट जॉबवर वगैरे. या आय नो आय कॅन डू इट, बट आय डोंट वॉन्ट टू डू इट. येस, आय वॉन्ट टू डू इट. आता मला माझ्या ड्रीमवरच फोकस करायचं. आता मला माझ्या जे पाहिजे तिथेच फोकस करायचं. स्टार्टिंगला थोडंसं कठीण होऊन जाईल, लोक ऍक्सेप्ट नाही करतील वगैरे वगैरे, बट आफ्टर द टाइम दे विल ऍक्सेप्ट इट. ओके, सो इट इज काइंड ऑफ थिंग. येस, बट कसं आहे की चलो आपण थोडी प्रॅक्टिकल गोष्ट करू ना. का वडील तुला अप्रूव्ह करतील या गोष्टीसाठी? वेल, करतील नाही करतील आय डोंट नो यार. या बट आय डोंट नो, म्हणजे मला तेवढंच माहित आहे की आता फक्त सपोर्ट मला फक्त माझ्या वडिलांचा आहे. ओके, आणि समजा जर माझे वडील समजा जर सपोर्ट नाही करत असतील किंवा करतीलच, या असं की नाही वगैरे, ओके, मला काय असं खूप जास्त त्यांच्याकडून काही एक्सपेक्ट नाही. इट जस्ट लाईक ऍट समजा जर एक कार जरी भेटली ना, दॅट इज हॅड इनफ फॉर मी. मी सुरुवात करून घेईन. ओके, बट कसं आहे की होते यार, म्हणजे एवढं काही कठीण नाही. यास, इट जस्ट लाईक हॅव्हिंग अ कार आहे, दॅट इज ऑल दिस थिंग यू नीड. ओके, कार आहे का मग आपल्यापाशी हळूहळू आपल्यापाशी कॅमेरा तर आहे, या मोबाईल कॅमेरा, आणि त्यानंतर DSLR आहे, हळूहळू शूट करू, या सगळ्या गोष्टी करू. इट्स नॉट रिअली कॉम्प्लिकेटेड डूड. या आपण ओके, म्हणजे कोणत्या गोष्टीला इतकी जास्त कॉम्प्लिकेटेड बनवायची काही गरज नाही. राईट, सो दॅट्स द थिंग.
ओके. सो आता वाजले किती, म्हणजे ऑलमोस्ट 9:30 वाजून आले. येस. सो लेट जस्ट मेक अ डॉक्युमेंट. ओके. आणि let's move forward. This is the my artifact episode number 2112. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.